जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपण जी फ्री सिरीज सुरू केलेली होती याच्यामध्ये आपण 5 डेमो, भरपूर साऱ्या मुलांची मागणी होती की सर कोर्स तुमचा लॉन्च करा, पण कुठलाही कोर्स आपण ज्यावेळेस लॉन्च करणार आहे त्या अगोदर आपल्याकडे काय क्वालिटी आहे हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण एक फ्री डेमो घेतलेले होते, 5 डेमो घेतलेले होते। तर त्या डेमोवरती आधारित भरपूर साऱ्या मुलांनी असे जवळजवळ आपल्याकडे 100+ आतापर्यंत ऍडमिशन झालेले आहेत। त्याबद्दल ज्याही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे, तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। ओके, आणि आजपासून आपलं पुन्हा एकदा वनरक्षकची जी सिरीज आहे, पूर्ण जे आपण जे PYQ सिरीज घेत होतो, तर ती सिरीज आजपासून शिफ्ट वाईज सुरू होते। तर हा या ठिकाणी जो पेपर आहे तो आहे 7 तारखेचा पेपर, 7/8/2023 ला झालेला, शिफ्ट क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। ओके, चला आता आपण स्टार्ट करूया। त्या अगोदर लक्षात ठेवा, वनरक्षक आणि दारूबंदी यासाठी आपण एक कंबाईन मध्ये बॅच सुरू केलेली आहे, इंग्लिश ग्रामर, ज्याच्यामध्ये इंग्लिश तुमची बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत सगळी क्लिअर करून घेतली जाणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नव्या पद्धती, नवीन पॅटर्न नुसार, TCS असू द्या, IBPS असू द्या किंवा MPSC असू द्या, त्याच्या नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला काय ऐकलं जाणार आहे, पूर्णतः त्याला टीचिंग केली जाणार आहे। त्याचबरोबर ह्या कोर्समध्ये काय काय असणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बेसिक टू ऍडव्हान्स व्होकॅब, ज्यामध्ये पिक्टोरियल स्वरूपाची व्होकॅब तुम्हाला देण्याचा प्रयत्न होईल। त्याचबरोबर ई नोट्स, त्यानंतर जे वनरक्षकला आलेले आतापर्यंत PYQ असतील किंवा एक्सरसाइज आलेले PYQ असतील, हे सर्व PYQ आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत। ह्या बॅच साठी आपण ऑफर ठेवलेली आहे 2 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत। तर ज्याही विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओज आवडतायत किंवा आता नवीन पाहिलेले असतील, अशांनी अगोदरचे व्हिडिओ पाहायचेत, जर समजत असेल तर परचेस करा, अन्यथा तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। 2 पासून तर 6 पर्यंत तुम्ही जर आपला व्हिडिओ जर परचेस केला, कोर्स 999 चा कोर्स तुम्हाला 499 रुपयामध्ये भेटणार आहे। ओके, आणि याची व्हॅलिडिटी तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला किती वेळा तो कोर्स काय करता येणार आहे, पाहता येणार आहे। तर काय करायचंय, तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन द पुणे हा साइन असणारा किंवा लोगो असणारा तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। डाउनलोड करून तुमचं त्यामध्ये इनरोल करून तुम्ही त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकता। ओके, ठीक आहे। आता सुरुवातीला लक्षात ठेवा, आता सध्या थोडं पावसाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर इकडच्या साईडला थोडी लाईट जाते, तर त्यामुळे लाईव्ह लेक्चर मध्ये कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम येतोय। त्यामुळे आपण 4-5 दिवस थोडंसं काय करतोय, वातावरण जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर्स आपण काय करतोय, टाकतोय। 3 तारखेपासून बॅचेस म्हणजे रेग्युलर लेक्चर, एक लेक्चर आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये टाकतोय। कालही एक लेक्चर टाकलेलं आहे, आजही एक लेक्चर टाकलं जाईल। तर त्या पद्धतीने तुम्ही पाहायचंय, आणि वातावरण थोडंसं व्यवस्थित झालं, लाईटला थोडंसं फ्लक्च्युएशन कमी झाले, आपण रेग्युलर लेक्चर काय करणार आहे, सुरू करणार आहे। चला आता तुमचा वेळ घेत नाही। ओके, आता आपण हे लेक्चर स्टार्ट करू। इथं पहा, इथं दिलेलं आहे, तुमचा काय दिलाय शब्द पहा। इथं तुम्हाला वन वर्ड वरती प्रश्न विचारलेला आहे। कशावरती विचारलेला आहे, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाइन सेगमेंट। अंडरलाइन सेगमेंटला काय, एक पॅटर्न समजून घ्या। ज्या विद्यार्थ्याला हा पॅटर्न समजलेला आहे तर त्या विद्यार्थ्याला वनरक्षक मध्ये आउट ऑफ मार्क मिळणार आहेत, पण ज्याला पॅटर्न कळलेला नाहीये। आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला कितीतरी वेळा सांगतोय की पॅटर्न समजून घ्यायचा आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची। कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर काही सेकंदाच्या आत प्रश्न सॉल्व्ह होणार आहे। ठीक आहे, हे समजून घ्यायचे प्रॉपर। आणि प्रत्येक शब्दाला मराठी ट्रान्सलेट करण्याची सवय शक्यतो थोडीशी टाळायची। मराठी ट्रान्सलेट करू नका, कारण तुमचे प्रत्येकच तेवढे शब्द काय पाठ असतीलच असं नाहीये। इंग्लिश ग्रामर मध्ये तर मराठी लागणार नाही आपल्याला, परंतु थोडाफार मराठीचा अर्थ व्होकॅब वगैरे मध्ये लागला तर थोडाफार काय अर्थ म्हणजे काय हरकत नाही, परंतु इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला पूर्णतः फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून कसं सॉल्व्ह करायचं ते पाहणार आहे। ट्रिक्स म्हणलं तर वरती आपण ट्रिक्स नाव देतोय आणि आतमध्ये मराठीत त्याचा अर्थ करतोय, असं नाही। ट्रिक्स म्हणजे ट्रिक्सच असणार आहे, मराठीचं गरज नाही पडणार। चला, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सम स्पेसीज ऑफ द बर्ड अँड ॲनिमल आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स। म्हणजे काय, जे काही प्राणी आहेत ते भविष्यात जाऊन काही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, अशांना म्हणायचं एक्सटिंक्ट। काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, एक्सटिंक्ट। काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, एक्सटिंक्ट। मग याच्यामध्ये जे आहे, डॉर्मंट म्हणजे काय, निद्रिस्त अवस्था। इनॅक्टिव्ह म्हणजे आपण म्हणतो हा एखादा इनॅक्टिव्ह आहे। इनॅक्टिव्ह म्हणजे काय, जो ऍक्टिव्ह नसलेला। आणि त्याच्यानंतर स्टराईल। स्टराईल म्हणजे काय, जो काय निर्जंतुकीकरण केलेलं असतं त्याला आपण स्टराईल म्हणतो। डोसेज फॉर्म वगैरे जे असतात ते स्टराईल मध्ये असतात। याचं जे उत्तर आहे एक्सटिंक्ट आहे। कुठलं लक्षात ठेवायचंय, एक्सटिंक्ट स्पेसीज तुम्ही पर्यावरणामध्ये वाचत असतात। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इथं आहे, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ्स आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द सेंटेन्स इन ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ। म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारलाय कशावरती, पॅराजंबल वरती विचारलेला आहे।
ओके, पॅराजंबल वरती विचारत असताना सांगितलेल्या ट्रिक्स प्रॉपर फॉलो करायच्यात. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी काही ट्रिक्स टाकलेल्या आहेत. काही लोकांना असं वाटतंय की सरांनी जे प्रश्न घेतले ते सोपे घेतले, ते परीक्षेचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. ते एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितले त्यामुळे तुम्हाला ते सोपं वाटतंय. हे जर तुम्हाला मी अर्थ काढू काढू शिकवलं असतं तर तुम्हाला अवघड गेलं असतं, लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये पहा, इथं वाक्याची सुरुवात इटनी झालेली, इथं मौल्ड्सनी झालेली, इथं इटनी झालेली, इथं बटनी झाली. म्हणजे याच्यामध्ये काही झालं तरी माझ्या वाक्याची सुरुवात बटनी होणार नाही एवढं तर मला कळतंय. आणि इथं इट आहे, इट हे तुमचं प्रोनाउन आहे. आणि मौल्ड्स हे काय तुमचं लक्षात ठेवायचंय, हे नाऊन आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, मौल्डने होणार आहे. कशाने होणार आहे, मौल्ड्स म्हणजे किती नंबर, बी नंबर. किती नंबर, बी नंबर. मग बी कुठं कुठे चेक करा, या ठिकाणी बी आहे, इथं बी आहे का नाही कट करा, इथं बी आहे का आहे, या ठिकाणी बी आहे का नाहीये. इथपर्यंत समजते सर्वांना, यात काय अडचण आहे का, काही अडचण नाहीये. ठीक आहे, आता इथं मौल्ड शब्द आला पुन्हा. आता बघा, इथं बी आणि सी आहे आणि इथं आहे ए आणि बी आणि ए आहे. ओके, आता मला सांगा, इथं जे दिलेलं आहे, इथं कोण दिलेलं, मौल्ड्स दिलेलं आहे. कोण दिलेलं आहे, मौल्ड. मग दुसऱ्या वाक्यात सुद्धा कोणाबद्दल बोलणार आहेत, मौल्ड्स बद्दल बोलणार आहेत. त्यासाठी काय वापरणार, इट वापरणार आहेत. मग आता ए नंबर मध्ये आणि सी नंबर मध्ये इट आलाय, दोन्हीकडे पण इट आलाय. ओके, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण शब्द मौल्ड कुठं आला एकदा चेक करा बरं. 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये कुठं आलेला आहे. मी तुम्हाला अगोदर ट्रिक सांगितली होती, ए अँड द ची एक ट्रिक सांगितलेली होती. जर तो शब्द पुढे जर आलेला असेल तर आर्टिकल ए अँड द यानुसार जायचंय. इथं मौल्ड आलाय आणि इथं जर पाहिलं तर काय आलाय, अमौल्ड आलाय. मग मौल्ड नंतर आपल्याला काय घ्यायचं असतो, अमौल्ड वाक्य घ्यायचं असतं, आर्टिकल वाला वाक्य घ्यायचं असतं. म्हणजेच बी नंतर कोण पाहिजे, ए. बी नंतर ए असणारा पर्याय किती नंबरचा आहे पहा, या ठिकाणी बी नंतर ए आहे का, नाही. म्हणजे हा ऑप्शन कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला तर डायरेक्ट उत्तर भेटलं. किती नंबर, ऑप्शन नंबर 3. पहा, कुठला अर्थ घेतलाय का, काही अर्थ घेतलेला नाही. पण इथं आपण अर्थ घेतला असतं, त्याला पूर्ण जॉईन केलं असतं तर काय वाटलं असतं की हे समजलं नसतं तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आलेले प्रश्न आहेत, वनरक्षकला आलेले प्रश्न आहेत, मी मनाने तयार केलेले नाहीत. लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही पुस्तकामध्ये PYQ वगैरे मार्केटमध्ये भेटतात, त्याच्यातून तुम्ही कुठल्याही पुस्तकामध्ये चेक करू शकतात. हे प्रश्न मी जे घेतो हे कुठलेही मनाचे प्रश्न नाहीत. काही लोकांना असं वाटतं की इतकं सिंपल कसं काय जमतं इंग्लिश, तसे आपली मेथडच सिंपलची आहे. लक्षात ठेवा, आपली मेथड शिकवण्याचीच कशी आहे, सिंपल आहे. ओके, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, प्रॉपर व्यवस्थित इकडे लक्ष द्यायचंय. आता इथं पहा काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. काय दिलेले या ठिकाणी अँटोनिम विचारलेलं आहे. कशासाठी विचारलेलं आहे, अक्लेम बद्दल विचारलेलं आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी, अक्लेम. आता इथं जर पाहिलं अक्लेम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं काय करणे, आपण स्वागत करतोय. काय करतोय, स्वागत करतोय. तर मग स्वागतच्या विरुद्ध काय असतं लक्षात ठेवायचंय, एखाद्या गोष्टीवरती टीका करणे, एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करणे आणि दुसरी गोष्ट काय रिजेक्ट करणे. तर त्याला काय म्हणायचं लक्षात ठेवायचं, सेन्श्युअर. काय म्हणायचं लक्षात ठेवायचं, सेन्श्युअर. मग सेन्श्युअर वाला ऑप्शन किती नंबर आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय आहे लक्षात ठेवा, करेक्ट उत्तर आहे. काय करेक्ट उत्तर आहे. मग यामध्ये बाकीचे काही शब्द आहेत हे पण आपल्याला काय करायचे, पाहून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अप्रूव्ह करणे म्हणजे एखादी गोष्ट आपण अप्रूव्ह केली म्हणजे काय करणे, मान्य करणे. कमांड, कमेंड, काय कमांड नाही बरं का, कमेंड आहे. लक्षात ठेवा, त्याला म्हणजे एखाद्याची काय करणे, प्रशंसा करणे. आणि एखाद्याला अरेस्ट करणे म्हणजेच काय करणे, कैद करणे. हे शब्द काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. अक्लेम म्हणजे स्वागत करणे आणि त्याचा अपोजिट वर्ड जो आहे तो आहे सेन्श्युअर, म्हणजे एखाद्याबद्दल काय करणे, टीका करणे. काय करणे, टीका करणे. ज्यावेळेस तुमचं नाव मोठं व्हायला लागतं त्यावेळेस ऑटोमॅटिक टीकाकारांची संख्या सुद्धा वाढते. ज्यावेळेस आपल्या टीकाकारांची संख्या वाढते त्यावेळेस समजून जायचं की आपण प्रगतीच्या पथावरती आहोत, हे लक्षात ठेवायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये. काय दिलेलं आहे इथं, ओके, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स वरती विचारलेलं आहे. देअर इज नॉट. आता इथं शब्द कोण आहे लक्षात ठेवा, नॉट आहे. ओके, नॉट डॅश टाइम लेफ्ट फॉर द ट्रेन टू डिपार्ट असं दिलेलं आहे. ओके, टेन्शन घ्यायचं नाहीये, इथं नॉट आहे म्हणजे याचा अर्थ लेस आणि लिटल तर येणार नाहीये. नॉट बरोबर लेस आणि लिटल घेत नाही कारण त्याचाही अर्थ कमीच होतो. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. आणि तुम्हाला नॉट बरोबर आता सम आणि मच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, समचा सुद्धा वापर करत नाही आपण. कशाचा वापर करतो, मचचा वापर करत असतो. कशाचा वापर करतोय, मच या शब्दाचा वापर करत असतो. समजते सगळ्यांना, समजते सगळ्यांना प्रॉपर. ओके, त्यानंतर पहा इथं 6 नंबरचा प्रश्न आहे. सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर. अरेंज द सेंटेन्स इन अ कोहेरंट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल कोहेरंट पॅराग्राफ. म्हणजे परत एकदा हा जो प्रश्न विचारलाय तुम्हाला कशावरती विचारलेला आहे, पॅराजंबल वरती विचारलाय. काय करायचंय पहा, काही नाही, साधं सिंपल जे सांगितलं तेच प्रॉपर फॉलो करायचंय. इथं वाक्याची स्टार्ट इटनी झाली, इथं ॲजनी झाली, इथं इटनी झाली, इथं ॲल्युमिनियमने झाली. वाक्यामध्ये नाऊन कुठलं आहे, ॲल्युमिनियम आहे. कुठलं आहे, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा धातू आहे. मग यामध्ये वाक्याचं जे मटेरियल नाऊन, याला काय म्हणतो आपण, मटेरियल नाऊन. वाक्याची स्टार्ट डी ने होणार आहे. तर सगळीकडे पाहिलं आपण या ठिकाणी काय, सगळीकडे डी आहे. सगळीकडे काय आहे लक्षात ठेवायचंय, डी आहे. समजते सगळ्यांना, त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का, काही अडचण नाही. ओके,
ठीक आहे, म्हणजे वाक्याची स्टार्ट डी ने होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता अॅल्युमिनियम बद्दल बोलणार आहे आपण. कोणाबद्दल बोलतोय? अॅल्युमिनियम. अॅल्युमिनियम काय आहे या ठिकाणी? सजीव एक निर्जीव. आता मटेरियल म्हणल्यानंतर मटेरियल निर्जीव असणार, त्यासाठी आपण काय वापरणार आहे? इट. काय वापरणार आहे? लक्षात ठेवायचं, इट. ओके, आता इथं जर पाहिलं आपण, याच्यामध्ये जर पाहिलं, लक्षात ठेवा इथं काय? इट. इथं दिले ऍज, इथं दिले इट. ओके, आता ह्या दोघांपैकी इट एक आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, दोघांपैकी इट घ्यायचं आहे. इथं जर पाहिलं तर इथं काय दिलं? यूज दिलाय. काय दिलेलं आहे? यूज. आणि इथं काय दिलेलं आहे? अल्सो यूज. अगोदर पुढे तसं लक्षात ठेवा, दोन शब्द आहेत, यूज आणि दुसरा कुठला? अल्सो यूज. त्याच्यामध्ये अगोदर जो शब्द घ्यायचा आहे तो घ्यायचा असतो यूज, नंतर घ्यायचा असतो अल्सो यूज. म्हणजे काही झालं तरी मला एवढं कळतंय की सी अगोदर येणार आहे आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे? ए. सी अगोदर आणि ए असा पर्याय बघा. सी अगोदर आणि ए याच्यात आहे का? नाही, कट करा. सी अगोदर नंतर ए असा पर्याय आहे का? नाही, कट करा. सी अगोदर नंतर ए आहे का? आहे. सी अगोदर नंतर ए आहे का? आहे. पण इथं लगेच लगेच जोडून पाहिजे आपल्याला, आहे का? नाहीये. म्हणजेच तुमचा ऑप्शन किती नंबर आहे? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. जशी नॉट ओनली बट अल्सो आहे त्याच पद्धतीचं लक्षात ठेवायचंय. यामध्ये यूज आणि काय? अल्सो यूज असा जर शब्द आला तर तुम्हाला पहिला कोणता घ्यायचा आहे? यूज घ्यायचा आहे आणि नंतर काय घ्यायचंय? अल्सो यूज घ्यायचंय. समजतंय? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा काय दिलेले? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. काय दिले? इन्व्हियस. काय दिले? लक्षात ठेवा या ठिकाणी इन्व्हियस. इन्व्हियस म्हणजे एखादा व्यक्ती काय असणे? मत्सरी. म्हणजे काय असणार? एखाद्याबद्दल, एखाद्याचं चांगलं झालं का त्याला टेन्शन येतं, त्याला वाईट वाटतं, असा जो व्यक्ती त्याला म्हणणे मत्सरी व्यक्ती. कुठला व्यक्ती? मत्सरी. याचा तुम्हाला समानार्थी विचारलेला आहे, तर समानार्थी शब्द आहे जलस. काय फील होणे? जलस फील होणे. ओके, एखादा मत्सर येणे त्याला जलस म्हणायचंय. मग या ठिकाणी बघा, इन्फेरियर म्हणजे कनिष्ठ, अँग्री म्हणजे एखादा काय? रागवलेला, एखादा काय? रागवलेला. आणि त्याच्यानंतर मिझरेबल म्हणजे काय? एखादा दयनीय व्यक्ती, दयनीय असणार. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय इन्व्हियस याचा समानार्थी शब्द जो आहे जलस. कुठला? लक्षात ठेवायचंय जलस. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स असं विचारलेलं आहे. इथं जर पाहिलं इथं इनोसंट दिलेलं आहे आणि इनोसंट हे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. कुठले? लक्षात ठेवायचंय ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्ह मधले या ठिकाणी पॉझिटिव्ह फॉर्म दिलेला आहे. कुठला फॉर्म दिलेला आहे? पॉझिटिव्ह फॉर्म. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह फॉर्म दिला जातो त्यावेळेस आपल्याला माहिती की ग्रामरमध्ये आपण काय घेत असतो? ऍज एज घेत असतो. ऍज आणि ऍज घेत असतो. साधं सिंपल आहे. बेसिक आपल्या रेग्युलरच्या बॅचमध्ये आपण ते सगळ्या गोष्टी सांगतोय. काही लक्षात ठेवा, काही गोष्टी डेमो मध्ये सांगणं मला शक्य होत नाही, तर रेग्युलर मध्ये एकदम बेसिक अपवाद काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरच्या बॅचमध्ये होणार आहेत. कधी कधी काही गोष्टींना अपवाद असतो, तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तो कशामध्ये कव्हर करतो आपण? तर रेग्युलर बॅचमध्ये कव्हर करत असतो. ओके, ते एक गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्यात. मग ऍज एज ऑप्शन कुठे आहे? पहिल्याच्यात ऍज एज आहे का नाही? कट करा. दुसऱ्याच्या मध्ये ऍज एज आहे का नाही? कट करा. तिसऱ्यात आहे का नाहीये? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऍज एज ऑप्शन नंबर किती मध्ये भेटलं? 4 मध्ये भेटलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये जर पाहिलं इथं विथ दिलंय, इथं फॉर दिलंय, इथं बाय दिलंय, इथं टू दिलंय. म्हणजे त्याचा अर्थ हा प्रश्न प्रिपोजिशन वरती आहे. कशावरती आहे? प्रिपोजिशन. आणि या ठिकाणी शब्द कोणता दिलाय? मॅरिड. तर मॅरिड बरोबर प्रिपोजिशन फिक्स प्रिपोजिशन असतं मॅरिड टू. काय असतं? लक्षात ठेवायचंय मॅरिड टू. आपण हे जे आहे मॅरिड टू वगैरे हे आपण याच्यामध्ये सुद्धा पाहणार आहे. कशामध्ये? चेंद वाईज मध्ये सुद्धा पाहणार आहे की काही असे काही क्रियापद आहेत की त्याच्याबरोबर प्रिपोजिशन बाय न घेता आपण वेगळे घेत असतो. तर त्याच्यामध्ये मॅरिड जर असेल तर मॅरिड टू असतं. कोण असतं? लक्षात ठेवायचंय मॅरिड टू. म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल? मॅरिड टू म्हणजे ऑप्शन नंबर 4. ओके, सोपा प्रश्न आहे, काय अवघड नाहीये. ठीक आहे, त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. ओके, इथं एन दिसतं, इथं ए दिसतं, इथं द दिसतंय. म्हणजे याचा अर्थ 100% प्रश्न आर्टिकल वरती आहे. आर्टिकल वरती म्हणल्या 5 परत साधं सिंपल. इथं काय म्हणलंय? फिल इन द ब्लँक्स. आणि इथं काय म्हणलंय? एक्सरे. काय? द डॉक्टर्स ऍडवाइज टू द पेशंट टू गेट डॅश डॅश एक्सरे डन. आता एक ए म्हणले, काय म्हणले? एक ए म्हणजे स्वरेखा व्यंजन आहे. मला सांगा मराठीतला स्वरेखा व्यंजन आहे. मराठीतला काय आहे? एक आहे. मराठीतला स्वर आहे. आणि मराठीतला स्वर असेल तर बिंदास पैकी एन जोडायचा आहे. बिंदास पैकी काय जोडायचं आहे? एन जोडायचं आहे. बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, प्रॉपर व्हिडिओ बघायचा आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. आवडलं तर लाईक करायचं, शेअर करायचंय. आणि ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांनी आपला कोर्स त्या प्ले स्टोअर वरती जाऊन परचेस करायचंय. पण त्या अगोदर आपले व्हिडिओ सगळे पाहायचे. जर आवडलं तरच परचेस करा, आवडलं नसेल तर तुम्ही कोणाचाही परचेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड्स. ओके, म्हणजे हाही प्रश्न इथं ए दिलाय, इथं द दिलाय, इथं एन दिलाय. म्हणजे कशावरती आहे? आर्टिकल वरती प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ही इज डॅश डॅश लीडर अमॉंग ऑल हिज फ्रेंड. कोणत्या लीडर बद्दल बोलताय? मित्रांमधल्या लीडर बद्दल बोलताय. आणि मित्रांमधला जो लीडर असेल तर तो स्पेसिफिक आहे. लीडर आहे पण कोणाचा लीडर आहे? मित्रांचा लीडर आहे.
म्हणजे स्पेसिफिक गोष्ट आणि स्पेसिफिक गोष्ट असेल तर त्या ठिकाणी काय येतं, द आर्टिकल येतं. मग काय येईल, ही इज द लीडर अमॉंग ऑल हिज फ्रेंड. काय लक्षात ठेवायचं, लीडर आहे तो कुठला, सगळ्या मित्रांचा तो काय लीडर आहे. स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोललेलं आहे. स्पेसिफिक असेल तर आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी दचा वापर करायचा आहे. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. कशावरती विचारलेला आहे लक्षात ठेवायचे, स्पेलिंग एरर. आणि ज्यावेळेस स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय, की तुम्हाला ऑप्शन्स मध्ये जायचंय, बाकी डोकं लावायचं नाहीये, कमी वेळ करायचं. इथं बघा परफेक्टली बरोबर आहे, हॅपी वर्क हिअर बरोबर आहे, सो बरोबर आहे, द एम्प्लॉईज बरोबर आहे का चेक करा, बरोबर आहे. द ऑफिस इन्व्हायरमेंट बरोबर आहे, पण इथं जर पाहिलं इट फेरी पण बरोबर आहे. कंजिनिल आहे, ओके कंजिनिल ह्याचं स्पेलिंग काय झालेलं चुकलेलं आहे. तर काय स्पेलिंग आहे, CONGENIAL कंजिनियल. ओके लक्षात ठेवा. म्हणजेच काय करणे, एखाद्याला सपोर्ट वगैरे करणे, सहानुभूती दाखवणे वगैरे अशा स्वरूपाचा तो काय होतो, अर्थ होतो. इथं बघा, द ऑफिस एन्व्हायरमेंट इज व्हेरी कंजिनियल सो द एम्प्लॉईज आर परफेक्टली हॅपी वर्किंग हिअर. म्हणजे ज्यावेळेस आपल्या ऑफिसमध्ये असणारे जे वर्कर आहेत त्यांना चांगली वागणूक दिली जाते त्यावेळेस ते ऑटोमॅटिक काय करतात, हॅपी राहतात. ओके, तर आपल्याला अर्थ घेणं नाहीये, आपल्याला फक्त याचं काय पाहायचंय, स्पेलिंग चेक करायची होती, तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. पुन्हा याच्यामध्ये स्पेलिंग एरर विचारलेली आहे. मग इथं बिहेव, रेकलेसली, द मॅटर अँड ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचं स्पेलिंग इथं पाहिलं तर चुकलंय, लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटीचं स्पेलिंग असतं GRAVITY ग्रॅव्हिटी. ओके, काय असतंय GRAVITY ग्रॅव्हिटी. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3चा काय आहे, चुकीचं आहे. तर उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम. इडियम दिलेलं आहे चाइल्ड्स प्ले. आता चाइल्डचा जो प्ले असणार आहे तो कसा असणार आहे, साधा असणार आहे, सिंपल असणार आहे. लहान मुलांचे खेळ कसे असणार आहेत, सिंपल साधे असणार आहेत. म्हणजे काय त्या ठिकाणी सोपा, म्हणजे काय लक्षात ठेवायचं, चिप, समथिंग चिप, त्याला काय म्हणायचं, चाइल्ड्स प्ले. काय म्हणायचंय, चाइल्ड्स प्ले. प्रिटी म्हणजे सुंदर, इझी म्हणजे काय, इझी असणे, सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट. ओके, चिप असणे याला काय म्हणतो, लक्षात ठेवा, चाइल्ड्स प्ले. काय म्हणतो, समथिंग चिप. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. गिव्हन इडियम दिलेले आहे. इथं काय विचारलेलं आहे, बॅकस्टियर्स इन्फ्लुएन्स असं विचारलेलं आहे. काय करणे, बॅकस्टियर्स इन्फ्लुएन्स म्हणजे काय, आता तुम्हाला समजा. ओके, आता हे ज्या विद्यार्थ्यांना येत नाही, हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही बरं का, हे ट्रिक्स लक्षात ठेवा, हे हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही. आपले ज्या विद्यार्थ्याला इंग्लिशची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, इथं आपल्याला मी सांगतोय त्या गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. हुशार, अति हुशारांना गरज नाही, पण आपले सर्वसामान्य जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. इथं इन्फ्लुएन्स दिसतोय तर खाली ऑप्शन मध्ये इन्फ्लुएन्स पाहायचा. कुठला असा ऑप्शन मारा ज्याच्यामध्ये कोण असेल, इन्फ्लुएन्स असेल. म्हणजे इथे एक इन्फ्लुएन्स आहे आणि इथे एक इन्फ्लुएन्स आहे. हे 2 इन्फ्लुएन्स भेटले आपल्याला. परीक्षेला काय करायचं, ज्याला काहीच कळत नाही त्याने अशा ट्रिक्स करायच्या. ठीक आहे, मग आता इथं बघा, सिक्रेट इन्फ्लुएन्स आणि वर्दी इन्फ्लुएन्स याच्यामध्ये काय आहे, तर लक्षात ठेवायचं, सिक्रेट एखादी गोष्ट काय करणे, गुप्तपणे केलेला जो काय असतो प्लॅन असतो त्याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी सिक्रेट इन्फ्लुएन्स काय म्हणायचं, लक्षात ठेवायचं, सिक्रेट इन्फ्लुएन्स किंवा बॅकस्टियर्स इन्फ्लुएन्स. ओके, त्याचं उत्तर जे आहे ते किती लक्षात ठेवायचंय, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. समजतंय सर्वांना. ठीक आहे, तर हे आपली शिफ्ट नंबर 3 होती. या शिफ्ट नंबर 3चा जो पेपर झालेला आहे 7 तारखेला, हे सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, कोणाला काय अडचण असेल तो आमचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्हाला जर कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतो. ओके, तर पुन्हा उद्या भेटूया ठीक 6 वाजता. रेग्युलर लेक्चर आपले आजपासून सुरू होणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.